सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून, कारण लेकीसाठी आता बाबा मैदानात उतरलेले आहेत। सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचालींना वेग आलाय का असा सवाल उपस्थित होतोय, कारण शरद पवारांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे। सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष हे सुद्धा सक्रिय झालेले पाहायला मिळतात। नेते मंडळी वक्तव्यांवर वक्तव्य करताना दिसतात आणि या वक्तव्याचे अर्थ दुसरेच लागताना पाहायला मिळतात, कारण सध्या राष्ट्रवादी ही शिवसेनेप्रमाणे फुटली आणि त्यानंतर राष्ट्रवादीचेही दोन गट पडले। त्यानंतर खरं तर शरद पवार गट आणि अजित पवार गट, अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव मिळालं आणि त्याच दिवसापासून जेव्हापासून राष्ट्रवादी फुटली आहे त्याच दिवसापासून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत, कारण आता शरद पवार सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपद देण्याच्या तयारीत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। शरद पवार शिरूरच्या वडगाव रासाई इथं काय म्हणालेत एकदा पाहूयात। शरद पवार म्हणतात, महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली मला पाहायची आहे। हे सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं आणि शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय।